चला आजच्या व्हिडिओमध्ये सांगते मी तुम्हाला माझ्या लग्नाला प्रॉब्लेम काय येत होते. कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, की म्हणजे माझ्या लग्नाला भरपूर काही प्रॉब्लेम आले होते आणि काय होते ते पुढं मी तुम्हाला सांगतेच. तर काय झालं होतं म्हणजे माझं शिक्षण अपूर्ण झालं म्हणजे 10वी पर्यंत मी केलं. त्याच्यापुढं मी केलंच नव्हतं. तर म्हणजे जॉबवालं जर आपण कोणी बघितलं सर्व्हिसवालं तर त्यांचं असं म्हणणं होतं, की नाही आम्हाला म्हणजे 12वी तरी झाली पाहिजे. इतकं कमी कसं काय असं तसं. आणि माझ्या आईला असं वाटत होतं, की माझी मुलगी ठीकठाक आहे दिसायला तर करून घेणार म्हणजे जॉबवाले पण आणि मी हुंडासुद्धा देऊ शकते असं माझ्या आईला वाटत होतं. आणि पहिल्यापासून मी इतके कामं केले होते ना, तर माझ्या आईला असं वाटत होतं, की म्हणजे चांगल्या ठिकाणी माझी मुलगी जायला पाहिजे. इतकं मी कामं केले होते, इतकं हे केलं होतं ना, तर आईला असं वाटायचं, की नाही आता मी शेतीवाल्याला तर देणारच नाही. चांगलं स्थळ बघेल, हुंडा देईल आणि तेव्हाच मी लग्न करेल. आणि हे शक्य नव्हतं. म्हणजे कोणताही जॉबवाला मुलगा असू द्या किंवा कोणताही सर्व्हिसवाला असू द्या, त्याला काय वाटतं आपली बायको शिकलेली पाहिजे आणि माझं फक्त 10वी झालेला होता. तर म्हणजे भरपूर स्थळे यायचे म्हणजे रोजचेच. पण शेवटी ते विचारायचे म्हणजे बायोडाटा मागितलं, की त्याच्यामध्ये माझं शिक्षण खूप कमी दिसायचं. मग त्याच्यामुळे ते नाही म्हणून द्यायचे. म्हणजे घरापर्यंत येण्याचा प्रश्नच नव्हता आणि एक तर माझी हाईट पण जास्त होती. तर म्हणजे जे काही स्थळ माझी आई बघत होते ना, ते पहिलाच म्हणजे बघायची की किती हाईट आहे म्हणजे मुलाची तेव्हाच म्हणजे पुढची प्रोसेस किंवा पुढचं जे काही बोलायचं ते. तर त्याच्यामुळे ना इतकं म्हणजे हे झालं ना, तर माझं लग्न 1 वर्ष लेट झालं. म्हणजे पूर्ण 1 वर्ष माझ्या आईने बघितलेलं. भरपूर ठिकाणी बघितलेलं. स्थळ पण भरपूर आलेले. आणि शेतीवाले तर भरपूर येत होते. पण त्याच्यामध्ये माझ्या आईचं म्हणजे नकोच होतं. म्हणजे जोपर्यंत मला भेटलंय ना म्हणजे सर्व्हिसवाला तर मी त्यालाच देणार. पण माझं एकच म्हणणं होतं आईला, की "आई तू तसं टेन्शन घेऊ नको. मला ना तू कोणाला पण दिले ना, जर त्याला 1-2 एकर जरी शेती असली ना, तर मी त्याचं पण संसार करूनच दाखवेल. मी असं कधीच म्हणणार नाही, की मला यालाच दिली का त्यालाच दिली का, असंच आहे की तसंच आहे. माझ्या तोंडातून शुद्ध शब्द निघणार नाही. तू तसला विचार करू नको. जसं आलं तसं तू देऊन टाक. इतकं शोधू नको. आपल्या पाठीमागं कोणीच नाहीये." म्हणजे माझे भाऊ भरपूरपैकी मोठे झालेले होते. पण मला असं वाटायचं, की नको आहे. त्याने इतकी मेहनत केली आणि जर आपण एखादा जॉबवाला मुलगा बघितला, तर त्याला भरपूरपैकी हुंडा लागेल. इतकं हुंडा मी आई कुठून देणार आणि दिलं पण, तर तिच्याकडचे सगळे संपणार आणि तिच्या मुलांचे शिक्षण राहिलं अजून पुढे. भरपूर काही असतं. तर नकोच मला वाटत होतं. मी आईला नेहमी म्हणायची, की "मला शेतीवाल्याला दे आई, मी सगळं करून घेणार. मी कधीच तुला काही म्हणणार नाही." मी नेहमी माझा हाच शब्द असायचा. पण माझ्या आईचं नाहीच. नाही, मी चांगलं स्थळ बघेल आणि त्याच्यानंतरच म्हणजे पुढचं बघूया काहीतरी. तर 1 वर्ष तसंच गेलेलं. मग त्या वर्षी माझं काही लग्न झालं नाही. मग पुढच्या वर्षी म्हणजे यांचं मला स्थळ आलेलं. आता राजवीरच्या पप्पानं म्हणजे आमचं गाव एकदम जवळ आहे. जास्त लांब नाही आहे. खूपच जवळ आहे म्हणजे तिथूनच ते कंटिन्यू जात होते. म्हणजे पहिले ते मार्केटिंग करायचे. पहिले त्यानं काही स्टडी वगैरे केली नव्हती. मार्केटिंगचं जॉब होतं त्यांचं आणि ते कंटिन्यू तिथून जात होते. पण मी कधी त्यांना बघितलं नाही, त्यांनी मला कधी बघितलं नाही. म्हणजे कधीच नाही. एका गावातून त्याच रस्त्यावरून ते जात होते. आमचं घरसुद्धा तिथेच होता. पण कधी त्यांनी मला बघितलं नाही आणि मी त्यांना बघितलं नाही. असं आमचं होतं. आणि त्यांच्याकडून आहे ना मला त्यांचं स्थळ आलेलं, की असा-असा मुलगा आहे म्हणून आणि सगळं काही व्यवस्थित होतं त्यांचं आणि माझं त्यांना माहिती होतं. म्हणजे त्यांनी मला बघितलेली नव्हती, पण सगळं काही माहिती होतं. म्हणजे मला वडील नाही किंवा माझं जास्त शिक्षण झालेलं नाही. हे सगळ्या गोष्टी ना त्यांना सगळ्या गोष्टी माहिती होते. पण आहे ना, जे आमचे काही ज्यानं नेलं असेल तो स्थळ त्यांच्याकडे, तर त्याने सांगितलं होतं, की हे सगळं सांभाळू शकते, हे सगळं करू शकते आणि त्यांच्या आईचा प्रॉब्लेम होता, की म्हणजे ते किती दिवस राहणार ते काही माहिती नव्हतं. सगळं घर सांभाळायचं होतं तिथे पण. तर म्हणून ते पण विचार करायला लागले. आणि ते मला बघायला आले, तर त्यांना मी आवडले पण आणि माझी हाईट पण छान होती आणि त्यांची पण दोघांची हाईट वगैरे व्यवस्थित होती. फक्त माझं शिक्षणाचा प्रॉब्लेम होता. पण त्यांचं म्हणणं होतं, की मी पुढं शिकू शकतो. सगळं काही होऊ शकतं आपण जर मनावर घेतलं तर. त्यांनी मला विचारलं, की "तू पुढं करशील का?" तर मी हो म्हटलं. मी नाही काय म्हटले नाही आणि मग त्यांचं म्हणणं होतं, की थोडंफार मी पुढं घेईन म्हणजे 11वी-12वी निघाली तर बस झालं. त्याच्यानंतर आपल्या मुलापुरतं शिकली तर तेवढंच बस झालं, असं त्यांचा विचार होता. आणि त्यानं हो म्हटलं आणि मग आमचं तिथे जुळलं पण. तिथे त्या टायमाला ते काही जॉबला नव्हते म्हणजे स्टडीज करायचे आणि माझ्या आईचं म्हणणं होतं, की म्हणजे सगळ्यांना इतकं हे सांगितलेलं होतं ना, की हा मुलगा आज नाही तर उद्या लागणारच आहे आणि तुम्ही बिनधास्त तिथं देऊ शकता.
तर मग त्या टायमाला म्हणजे आईनं पण विचार केला, नाही हे काही ना काहीतरी करेलच, शेतीत तर राहणार नाही. शेती आम्हाला काही जास्त नाही आहे सासरकडे, पण थोडीच आहे, म्हणजे थोडी नाही म्हणता येणार, म्हणजे बऱ्यापैकी आहे. पण तरी पण आईचं म्हणणं होतं की जॉब करेलच कुठे ना कुठेतरी आणि माझ्या मुलीचं सगळं व्यवस्थित होईल. तर मम्मीनं पण हो म्हटलं आणि आमचं ते लग्न जुळलं. आता आली होती लग्नाची वेळ, पण हे ना कसं झालं, म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की 8 दिवसातच लग्न व्हायला पाहिजे. आता 8 दिवसात कुठं लग्न होतंय का हो? एक तर करणारी एकटी बाई, सगळं काहीतरी म्हणजे बघावं लागतं आणि ह्या वेळेस आहे ना माझ्या आईला एकटीला करायचं होतं. म्हणजे कुणीच सपोर्ट करणार नव्हता. ताईच्या लग्नाच्या वेळेस वेगळं होता आणि माझ्या लग्नाच्या वेळेस खूप वेगळं होतं. म्हणजे सगळे काही गोष्टी माझ्या मम्मीला बघायचं होतं. म्हणजे बाहेरचं ए टू झेड सामान वगैरे आणणं किंवा काही पण असू द्या, कपडे वगैरे आणणं आणि आमच्याकडचे लग्न आहे ना खूप वेगळे असतात. म्हणजे खूप काही आणावं लागतं, भरपूर काही आणि मगच लग्न होतंय. म्हणजे इतक्या काही गोष्टी आहेत ना, इतक्या छोट्या-मोठ्या गोष्टी घेऊन यावं लागतं. तर ते घेणं आणि सगळं करणं बोलल्याने एकट्या बाईला तर कठीण होतं. तर त्यांचं म्हणणं होतं की 8 दिवसात लग्न करायला पाहिजे. माझ्या आईचं म्हणणं होतं की नाही 8 दिवसात तर माझ्याकडून होत नाही. पण मग नंतर ते काय बोलले की नाही आपण असंच म्हणजे कोर्ट मॅरेज करूया. म्हणजे लगेच लग्न वगैरे झालं की लगेच म्हणजे त्यांची इच्छाच नव्हती. पण माझ्या आईचं नाही म्हणणं होतं. माझ्या आईचं म्हणणं होतं की नाही मला व्यवस्थित लग्न करायचं. माझ्या मुलीचं परत लग्न होणार नाही. तिला वडील नाही तर तिला कधी असं वाटलं पाहिजे नाही की मला पप्पा नाही, मला म्हणजे माझे वडील राहिले असते तर माझं चांगलं लग्न केलं असतं, असं तिला कधीच वाटू नये. म्हणून मला चांगलं लग्न करायचं. माझ्या आईचं असं म्हणणं होतं. माझी परिस्थिती कशी असू द्या, मी सगळं काही करेल. आणि मग ते पण त्यांना पण हो म्हटलं. त्यांना असं वाटलं, की असं कोणीच राजी होणार नाही इतक्या लवकर. पण त्यांची देवाकडे हीच प्रार्थना होती, की म्हणजे एवढंसं लग्न तरी पार पडायला पाहिजे आणि त्यांच्या आईनं ना तो लग्न बघायला पाहिजे. पण तसं शक्य झालं नाही. ते 8 दिवसातच ऑफ झाल्या आणि त्याच्यानंतर मग लग्न पुढं ढकलून दिलं. म्हणजे ते बोलले, की नाही आता पुढंच म्हणजे 1-2 महिन्यात किंवा महिन्याभरात असं तारीख धरूया. म्हणजे इतक्या लवकर पण ते करू शकत नव्हते ना, इतकं सोपं नाही आहे, जितका सोपं आपल्याला वाटतं. मग माझी आई पण हो म्हटली. आम्हाला माहिती आहे दुःख कसं असतं म्हणून. तर ते पण हो म्हटले. मग त्याच्यानंतर 1 महिना पार पडला आणि त्याच्यानंतर लग्नाची तारीख धरली. ज्या दिवशीपासून आहे ना माझं लग्न ठरलं होतं, त्या दिवशीपासून आहे ना माझ्या आईला हेच टेन्शन राहायचं, की आता माझी मुलगी चालले जाणार आणि खरंच आमच्या मायलेकीमध्ये एवढं जीव होतं ना, तर म्हणजे कोणी पण म्हणत होतं, की ही कधी राहणार तिच्या आईला सोडून आणि माझी आई कधी राहणार मला सोडून, असं आमचं होतं. इतकं नातं हे झालेलं होतं ना, म्हणजे असतात मायलेकींचं प्रेम मी बघितलेलं आहे, खूप असतं. पण आमची बॉन्डिंग अशी होती ना, म्हणजे मी सगळं काही जवळून इतकं बघितलेलं होतं. म्हणजे मी एवढं जेवढं मी आईला समजत होते ना, तितकं कोणी समजणार नाही किंवा हे होणार नाही. तसं माझं होतं ना, म्हणून माझ्या आईला पण वाईट वाटायचं. म्हणजे माझं लग्न ठरलं त्या दिवशीपासूनच ती रडत होती आणि शेवटी लग्नाच्या दिवशी ना, इतकं म्हणजे दोघी मायलेकी पण आम्ही खूप रडलेलो, की माझी पण म्हणजे इच्छा नच होती ना, पण सगळं करायचं होतं. म्हणजे समाज आहेत ना, तर ज्या जगात आपण राहतोय ना, त्याच्यामध्ये आपल्याला ते सगळं करायचंच असतं. तर कसंबसं करून माझं लग्न झालं. मी तिकडे गेले. माझी आई आता एकटीच राहिली होती आणि माझा छोटा भाऊ आहेत ना, त्याची आता 12वी निघाली होती आणि त्याला आता बाहेर पडायचं होतं. म्हणजे तिथून म्हणजे आमच्या गावातून काहीच झालं नसतं आणि तो खूप हुशार होता, म्हणजे खूपच जास्त आणि आता त्याला पुण्याला जायचं होतं. म्हणजे इथला संभाजीनगरला पहिले आम्ही ठरवलं होतं, की तिथेच त्याचे म्हणजे लॅब वगैरे लावून देणार, क्लासेस वगैरे आणि तो तिथून करणार. पण माझ्या मोठ्या भावाचं म्हणणं होतं, की नाही त्याला म्हणजे पुण्याला पाठवायला पाहिजे आणि माझा जो माझ्या पाठीशी भाऊ होता ना, तो काही एवढं म्हणजे लक्ष नव्हतं त्याच्या म्हणजे शाळेत एवढं काही त्यानं लक्ष दिलंच नाही. म्हणजे त्यानं पण 12वी वगैरे काढली आणि त्याच्यानंतर तो घरीच राहिला आणि तो शेती करत होता आणि हा माझा लहाना भाऊ आहेत ना, तो पुण्याला गेला. मग त्याचं तिकडं होतं आणि तो आणि माझी आई शेती सांभाळायची आणि माझं लग्न झाल्यावर मी तिकडं गेले. आता तुम्हाला तिकडची स्टोरी नंतर सांगते. पण मग माझा भाऊ पुण्याला गेला. तिथे त्याचं म्हणजे चांगली स्टडी चालू होती आणि माझा मोठा भाऊ काम करून त्याला पैसे पाठवायचं इकडून म्हणजे सगळे खाणं-पिणं सगळं काही तो घरून त्याला पैसे द्यायचा. सगळं व्यवस्थित चालू होतं. पण अचानकच असं काही घडलं, की आम्ही जिथं होतो ना तिथे परत आलो. माझ्या मोठ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला आणि तो जागीच ऑफ झाला आणि ते ऐकून आहे ना खरंच पायाखालची जमीन सरकली आणि अक्षरशः मला ना असा धक्का बसला, की आता काय करायचं? आता काय होईल?
आणि कसं होईल, नेमकंच देवानं चांगलं केलं होतं. तुम्हाला खरं सांगते मी, समोर जर देवाचा फोटो राहिला ना, तर मी हात जोडत नव्हते, की "तू का असं आमच्यासोबत करतोय? का तू एवढं वाईट करतोय? का आम्हाला सुखानं जगू देत नाही? आता हे काय झालंय?" इतकं भयंकर ना, खरंच मला खूप जास्त झटका बसलेला आणि माझ्या आईचं तर मी विचारसुद्धा करू शकत नव्हते, की आता काय होणार? आणि त्याच्यानंतर मग माझ्या भावाचं पण काहीच राहिलं नाही. छोट्या भावाला पण रिटर्न यावं लागलं आणि जिथल्या तिथेच त्याची स्टडी पण थांबली आणि तो इकडे आला. नेमकंच आम्ही दुःखातून निघत होतो. चांगले दिवस आम्हाला येत होते. तर त्याच्यामध्ये परत असं दुःख देवानं पाठवलंय ना, तर आम्हाला ना म्हणजे अशी हे राहिलं नव्हतं, की आपण आता सहन करू शकतो म्हणून. खूप म्हणजे माझ्या आईचं तर मी व्यक्तसुद्धा करू शकत नाही. तिच्या म्हणजे मनावर काय म्हणजे झालं असेल किंवा त्याच्यावर काय म्हणजे संकट कोसळलं असेल, पण कसंबसं करून आहे ना, त्याच्यामधून आम्हाला आता आईला काढायचं होतं आणि ते काय आमच्यासाठी सोपं नव्हतं. म्हणजे पहिले तर नवऱ्याला नेमकंच विसरली होती आणि त्याच्यानंतर परत मुलाचं दुःख आणि मुलगा पण लग्नाला आलेलं, त्या मुलाला असं काही झाल्यावर एका आईचं काय होईल? आता आपल्या बाळाला थोडंसं जरी धक्का लागला, तर आपल्याला कसं वाटतं? आणि माझ्या आईनं इतकी मेहनत करून, इतकं स्ट्रगल करून, इतकं लहानचे मोठे आम्हाला केले आणि त्याच्यामध्ये असं काही झाल्यावर एका आईला काय होईल? आणि माझ्या मनावर काय होत होतं आणि मलाच माहिती. आणि खरंच ना, त्या दिवशी ना, मला तर असं वाटत होतं, की खरंच कुठेच देव नाही आहे. एवढी वाईट आमच्यावर वेळ आली होती आणि माझ्या लग्नाला काहीच दिवस झाले नव्हते. आणि मग त्याच्यामधून आहे ना, आईला ह्या दुःखातून बाहेर काढायचं होतं आणि आता कसं काढायचं म्हणून दोघी बहिणीने एक निर्णय घेतला. आता जे झालं ते परत काय आपल्याला माणूस भेटणार नाही. आपण कितीही गिडगिडालो, कितीही देवाकडे प्रार्थना केली तरी येत नाहीये. पण आईला ह्या दुःखातून काढावंच लागेल. म्हणून आहे ना, 1 महिना मी राहिले आईकडं. म्हणजे अक्षरशः मी 1 महिने म्हणजे सासरी गेलेच नाही आणि त्याच्यानंतर आहे ना, ताई 2 महिने राहिलीत. म्हणजे माझे भाऊजीसुद्धा राहिले होते. तिथंच 2 महिने ते राहिले आणि मग कितीही अंतकाळीजाचं आपलं जर कोणी गेलं ना, तर त्याला विसरावंच लागतंय आणि पुढचं प्रवास आपल्याला करावंच लागतं. असं आईच्या मनात आम्ही बसवलं आणि हळू करून आईच्या मनातून थोडं करून कमी व्हायला लागलं आणि त्याच्यानंतर आहे ना, आता पुढची स्टोरी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते मी.